राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये ओळख असलेली येवल्याची पैठणी सध्या अडचणीत सापडली आहे। सोनं आणि चांदीच्या दरवाढीचा थेट फटका हा पैठणी उत्पादनाला बसत असून जरीचे भाव वाढलेत त्यामुळे उत्पादन खर्च हा दुपटीने वाढलेला आहे आणि त्यामुळे आता पैठणी महाग होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। पैठणी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक। सण असोत किंवा लग्न कार्य, महिला वर्गाची पहिली पसंती असते ती म्हणजे पैठणी साडीला। पदरावर असलेली मोराची नक्षी, साडीवरची खास नक्षी आणि सोन्या चांदीची जर वापरून हात मागावर या पैठण्या विणल्या जातात। यामुळे साडी आणि साडी नेसणारी महिला खुलून दिसते यात काहीच शंका नाही। भरजरी आणि ठेवणीतल्या खास साड्यांमध्ये पैठणीची गणना होते। त्यामुळे पैठणी ही महाराष्ट्राची ओळख आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नाशिक जवळ असलेलं येवला हे पैठणीचं माहेरघर। महिलांची येवल्यातील पैठणीला खास पसंती असते। मात्र सध्या येवल्याची पैठणी अडचणीमध्ये सापडलीये। त्याला कारण आहे सोन्या चांदीचे वाढलेले दर। खऱ्या पैठणीच्या पदरासाठी सोन्या चांदीची जर वापरली जाते, त्यामुळे पैठणीचा उत्पादनाचा खर्चही वाढलाय। त्याचा थेट परिणाम पैठणीच्या दरावर झालाय। सोन्या चांदीचा दर असलेली अस्सल जी पैठणी आहे तिचे दर दिवसेंदिवस वाढत आहे आणि चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे त्या पैठण्यांची किंमत सुद्धा वाढत आहे। तर त्यामुळे ग्राहक देखील या पैठणी खरेदीसाठी पाठ फिरवत आहे। आगामी काळात पैठणीच्या किमती हा वाढणार आहे। कारण असं आहे की किमती वाढण्याचं कारण हा कच्चा जो माल आहे, हा सोनं आणि चांदी वापरून जी पैठणी बनते ती पैठणी निश्चितच भाववाढीने ग्राहकांना घ्यावं लागणार आहे। इथे शेकडो कारागीर पिढ्यानपिढ्या पैठणी विणकामावर आपली उपजीविका चालवत आहेत। मात्र पैठणीचे भाव वाढल्यानं महिलांचा अल्प प्रतिसाद मिळतोय। जो ग्राहक पैठणी खरेदीलेला आहे याचा तो भाव वाढल्यामुळे तो ग्राहक कमी झालेला आहे आणि याचा परिणाम हा पैठणी साडीवर आणि उत्पादनावर पडलेला। याच्यामुळे भविष्यात पैठणी विणकरावर जो उपास मारण्याची वेळ येऊ शकते। शासनाने कुठेतरी याच्यावर सोन्या चांदीच्या भावावर नियंत्रण आणावे। पैठणी कारागीर हा कसा वाचेल याचा सरकारने पाठपुरावा करावा। चांदीचा मुलामा असलेली जरी 2 महिन्यांपूर्वी 3,500 ते 3,600 रुपये प्रति किलोनं मिळत होती, तर तीच आता 6,000 रुपये प्रति किलोनं मिळतीये। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला खास येवल्याची पैठणी घेण्यासाठी नाशिकच्या येवल्यामध्ये जातात। मात्र आता पैठणीचेही दर वाढल्यानं गृहिणींचा हिरमोड झालाय। सध्या सोन्या चांदीचे भाव एवढे वाढल्यामुळे दिसून येत आहे की साड्यांच्या किमती पण वाढलेल्या आहेत आणि ते साहजिकच आहे, कारण सोनं वापरलं जात आहे जरीच्या साडीच्या मध्ये। तर आय डोंट थिंक इट्स गोइंग टू बी इझी बायिंग। करघ्यावर रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कारागिरांच्या हाताला काम असलं तरी उत्पन्न मात्र घटलेलं आहे। ग्राहक महागाईमुळे महागडी पैठणी खरेदी टाळत असल्यानं विक्रीवर मोठा परिणाम झालाय। बाजारात सध्या सोन्या चांदीचे दर हे प्रचंड वाढलेले आहेत। याचा फटका पैठणी व्यवसायाला देखील बसला आहे। सोन्या चांदीच्या जर असलेल्या पैठणी आपण पाहिल्या आहेत। हा कच्चा माल वाढल्यामुळे कारागिरांना सोन्या चांदीच्या जरी महाग विकत घ्याव्या लागत आहे। असं असलं तरी पैठणी दर मात्र येवल्यात सध्या स्थिर पाहायला मिळत आहे। येणाऱ्या काळात जर सोन्या चांदीचे दर आणखी वाढत गेले तर नक्कीच पैठणी देखील महागणार आहे। मात्र पैठणी कारागिरांनी शासनाकडे एक मागणी देखील केलेली आहे। सोन्याच्या चांदीच्या दरावर नियंत्रण आणावं व आम्हाला अनुदान तत्वावर जरी द्याव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।